याच बरोबरीने आता नाशिकमध्ये सुद्धा जाणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। प्रांजल, नाशिकमध्ये साधारण किती राऊंड एकूण होणार आहेत आणि त्याच बरोबरीने कल जे आहेत ते हाती येण्यासाठी किती वाजतील? आपल्यापर्यंत सगळे अपडेट्स जे आहेत ते येत राहणार आहेत। मात्र आपण बघतोय आमचे सगळे प्रतिनिधी जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी आहेत आणि महायुती की महाविकास आघाडी काही तासातच आपल्या समोर कौल यायला सुरुवात होणार आहे। ही स्क्रीन आपण बघतोय ज्याच्यावरती तुम्हाला सगळे कल जे ते दिसणार आहेत, ज्यात महाराष्ट्राचा सुद्धा अर्थात कल सुरुवातीला दिसेल, आघाडी पिछाडी लक्षात येईल, त्याबरोबरीने संपूर्ण देशभरामध्ये काय स्वरूपात निकाल येतो हेही कळेल। आणि सेना भवनच्या परिसरामधून रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रौनक, अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा होणारा असा हा सगळा परिसर आहे आणि मराठी बहुल वस्ती असलेला संपूर्ण परिसर आहे। मात्र सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत शिवसेना फुटीनंतर नेमकं कोण जिंकणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट की शिंदे गट? निश्चितपणे प्रज्ञा, हा जो प्रश्न आहे की रियल शिवसेना कोणाची, खरी शिवसेना कोणाची, याचं उत्तर देखील आज या मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या जनतेला किंवा देशाच्या जनतेला निश्चितपणे मिळणार आहे। आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने शिवसेनाचे दोन फाड झाले, शिवसेना दोन भागात विभागली गेली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी नेहमीच अशा स्वरूपाचा प्रचार केला आहे की खरी शिवसेना जी आहे ती बाळासाहेबांची शिवसेना जी आहे ती आमची शिवसेना आणि शिंदेंनी आमचा पक्ष जो आहे तो चोरलेला आहे, अशा स्वरूपाचा आरोप जो आहे तो नेहमी उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे। जसं काही वेळापूर्वी देवेंद्र सांगत होता की शिवसेना वर्सेस शिवसेना दक्षिण मुंबईमध्ये हा जो मुकाबला होणार आहे, तशाच स्वरूपाचा मुकाबला दक्षिण मध्य मुंबई हा जो दादर परिसर आहे इथे आपण जर बघितलं तर शिवसेनेचा नेहमीच वर्चस्व राहिलेला आहे आणि शिवसेना भवन हे उद्धव ठाकरेंकडे आहे। मात्र इथले जे खासदार आहेत राहुल शेवाळे ते शिंदेंकडे गेले होते, त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे तो परत एकदा अनिल देसाई किंवा उद्धव ठाकरे राखणार का याकडे सर्वांचं लक्ष आणि एकदम अटीतटीचा मुकाबला या सीटवर देखील पाहायला मिळणार आहे। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मुख्यतः हा जो मतदारसंघ आहे तो परत एकदा राहुल शेवाळे राखतात की काय, अशा स्वरूपाची चर्चा जी आहे ती या संपूर्ण परिसरात एक्झिट पोल नंतर गेले 2 दिवस सुरू होती। आज निकालाचा दिवस आहे, नेमके काय निकाल लागतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। प्रज्ञा, नक्की सगळे अपडेट घेणार आहोत। मात्र आता धाराशिव